आणि आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आम्ही युक्तिवादासाठी तयार आहोत असं कपिल सिब्बल म्हणालेले आहेत। तुम्ही तयार तर सुनावणीसाठी प्रकरण घेऊ असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर आम्ही युक्तिवादासाठी तयार आहोत असं कपिल सिब्बल म्हणालेले आहेत आणि यावरून कोर्टाने देखील म्हटलेलं आहे तुम्ही जर तयार आहात तर सुनावणीसाठी प्रकरण घेऊ। त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्हावर होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर या संदर्भातली याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दाखल करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात ही सुनावणी पार पडणार आहे। आणि या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट कपिल सिब्बल यांच्याकडून प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आम्ही युक्तिवादासाठी तयार आहोत असं कपिल सिब्बल म्हणालेले आहेत। तुम्ही तयार तर सुनावणीसाठी प्रकरण घेऊ असं कोर्टाने त्यावर म्हटलेलं आहे। त्यामुळे आता लवकरच या संदर्भातली सुनावणी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आता आलेल्या अपडेटनुसार दुपारच्या जेवणानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। त्यामुळे सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या याचिकेवर कोर्टात आज नेमकं काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असेल। दुपारी जेवणानंतर या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। दुपारी जेवणानंतर या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे। या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी होणार आहे। दुपारी जेवणानंतर याला वेळ देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज काय काय घडामोडी अपेक्षित आहेत? आहे यावरती कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे। खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये युक्तिवाद करण्यात येईल अशा प्रकारची माहिती होती, मात्र एकूणच ब्रेक नंतर लगेच युक्तिवाद होणार आहे आणि युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी जज सुद्धा तयार आहेत अशा प्रकारची ही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते। एकूणच दुपारी 2 नंतर खरं तर काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून या घडामोडी घडत आहेत। अनेक पत्र सुद्धा दिलेली आहेत, अनेक पुरावे सुद्धा देण्यात आलेले आहेत। मात्र आता यावरती पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। खरं तर नव्याने सुद्धा 6,000 संदर्भातील जी याचिका करण्यात आलेली आहे ती सुद्धा याचिका यामध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पक्षचिन्ह आणि एकूणच पक्षाच्या नावासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दा आहे। यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात काही आरोप केलेले आहेत। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला सुद्धा आव्हान दिलेलं आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो कशा प्रकारे चुकीचा आहे हे खरं तर या युक्तिवादामध्ये दाखवून देण्यात येण्याची शक्यता आहे। यावरती अनेक कागदपत्र सुद्धा सादर करण्यात आलेली आहेत। त्यामुळे एकूणच कायद्याला धरून युक्तिवाद केल्यानंतर काय बाजू ही शिंदे गटाकडून सुद्धा मांडण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच स्वप्नील, तर या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। आज नेमकं काय घडामोडी घडतात, कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो हे पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।